आपण गुरुच्या ठिकाणी पवित्र पर्व का करतो? आपल्या सर्वांना माहीत आहे का कित्येक वर्षापासून हा पवित्र पर्व हा सोहळा चालत आलेला आहे आणि कित्येक वर्षापासून आपण श्री गुरुवरांच्या ठिकाणी पवित्र पर्व करतो. पण का करतो? याच्यामागे हेतू काय आहे? पूर्वी परमार्गामध्ये अभ्यास करायचे. 8 वर्ष 10 वर्ष 12 वर्ष अभ्यास केला का मग श्री गुरुवर्यापासून विभागून जायचे. आणि लोक विभागले का विभागल्यानंतर मग परत गुरुला फुक्कट विचारू नये, नाही का. वास्तविक ज्यांच्यापासून आपल्याला ज्ञान झालं, शास्त्र झालं, त्यांचा उपकार म्हणून आपण त्यांची भेट घेत राहणे, त्यांना भेटणे हे आपलं आयुष्यभर जोपर्यंत विद्यमान आहे तोपर्यंत असायला पाहिजे. पण विद्यार्थी काय करायचे? कोण्या मठातून कोण्या मंदिरातून अभ्यास करायला आले का अभ्यास झाला का मग फुकट विचारायचं नाही, झालं आपलं काम, गरज सोरो आणि वैद मरो, असं नाही आहे. त्यांचा जो उपकार आहे, निमित्त जो आहे, हा निमित्त उपकार आपण आयुष्यभर विसरू नये. आणि त्यांच्यावरची जी आपली जी बुद्धी आहे, श्रद्धा आहे, ते मरेपर्यंत जाऊ नये. म्हणून या निमित्तानं आपण पवित्र पर्वाचा जो सोहळा आहे, या सोहळ्यानिमित्तानं का होईना आपण त्या श्री गुरुवर्यांची उपकार म्हणून आपण भेट घेतो, त्यांच्या ठिकाणी पवित्र पर्व करतो. हाच याच्यातला सर्वात महत्त्वाचा विधी आहे. जर हा पवित्र पर्व हा सोहळा जर आपल्या पंथात आला नसता किंवा साक्षात श्रीचक्र स्वामींनी बिडला असताना जर पवित्र पर्व स्वीकारलं नसतं तर कदाचित हा पवित्र पर्वाचा जो सोहळा आपल्या पंथात, आपल्या धर्मात आलाही नसता. पण श्री चक्रधर स्वामींनी या पवित्र पर्वाला मान देऊन भक्तजनांकडून पवित्र स्वीकारले आणि मग तीच परंपरा आपल्या आतापर्यंत चालत आलेली आहे. आणि त्या निमित्तानं आपण सर्व नामधारक मंडळी, वास्तविक मंडळी किंवा श्री गुरुवर्यापासून, अधिकरणापासून अभ्यास करून जी विभागलेली मंडळी आहे, त्यांच्या मनामध्ये एक आदरभाव, एक श्रद्धेचा भाव का आपण ज्यांच्या ठिकाणी अभ्यास केला, शास्त्र काढलं, त्यांच्या ठिकाणी आपण पवित्र पर्व एक उपकारार्थ म्हणून करायलाच पाहिजे, जायलाच पाहिजे, हा एक आंतरिक भाव आहे. आणि या भावाने लोक साधू संत, महंत, वासनिक, नामधारक श्री गुरुवर्यांच्या ठिकाणी पवित्र पर्व करतात. हा झाला विधी. आंतरिक त्या निमित्तानं सर्व संत दर्शनाचा, परमार्गाच्या भेटी होतात, सर्वांना दंडवत होते. त्याच्यामुळे आपल्या असंख्य कर्मांचा नाश होतो आणि आपल्याला संसारामध्ये जे काही मलिनता येते, संसारामध्ये कर्मकांड करून किंवा आपलं काही व्यवसाय करून हे मलिनता त्यांच्या दर्शनाने दूर होते. हा आंतरिक अदृष्टपर फायदा झाला. दृष्टपर त्यांची भेट होते, त्यांची भेट घ्यायला पाहिजे, आपण त्याचा उपकार मानायला पाहिजे, हा दृष्टपर फायदा. आणि अदृष्टपर ते दर्शनामुळे आपल्याला काही फायदे होते ना, अदृष्टपर किंवा आपण आपल्याकडे असलेल्या द्रव्यानं आपण काही तिथं पूजापाणी करू किंवा काही अन्नदानासाठी काही पैसे देऊ, हा अदृष्टपर फायदा. असे अनेक फायदे. आणि आपण जातो त्या रस्त्यानं तीर्थवंदन असतात, स्थानं असतात, त्या निमित्तानं आपल्याला स्थानं घडतात, तीर्थ घडतात, हा अदृष्ट फायदा, आंतरिक फायदा. असे अनेक फायदे वर्षातून आपल्याला या निमित्तानं घडत राहतात. आणि म्हणून आपण वर्षाकाठी वर्षानुवर्षे हा पवित्र पर्व करायलाच पाहिजे. तसं पाहिलं तर स्वामींनी काही कोण्या सूत्रात सांगितलेलं नाही आहे, पण ही परंपरा आहे. काही गोष्टी परंपरेनं आलेल्या आहेत, त्या परंपरेनं सुद्धा आपण करायला पाहिजे. त्याचा उपकारार्थ का होईना एक फेड आहे. म्हणून या पवित्र पर्वाचं महत्त्व असं आहे. नाही तर पूर्वी असं होतं का एकदा अभ्यास केला मग निघाले गुरुपासून का मग पुन्हा येऊन पाहायचं नाही. म्हणून श्री गुरुवर्यांचा उपकार हा आयुष्यभर विसरू नये, त्या गुरुवर्यांवर ते विपरीत बुद्धी येऊ नये, त्यांच्यावरची श्रद्धा जाऊ नये. आणि या पवित्र पर्वाच्या निमित्ताने ही श्रद्धा व्यक्त होते, त्यांच्याविषयी आपली बुद्धी, श्रद्धा, प्रीती, भाव आपला कायम आहे, हा त्यांनाही व्यक्त होते आणि आपलाही व्यक्त होते. म्हणून हा जो सण आहे पवित्र पर्वाचा, आपण सर्वांनी साजरा करावा. ज्यांच्याकडून ज्यांना उपदेश आहे, ज्यांच्याकडून ज्यांना संन्यास आहे, ज्यांनी अभ्यासलेला आहे, त्यांच्या ठाई पवित्र पर्व अवश्य करावं. हा एक प्रकारचा विधीच आहे. आणि आपल्याला याच्या संदर्भात काही शंका असतील किंवा आपल्याला काही
अजून काही उर्वरित माहिती पाहिजे असेल कमेंट बॉक्समध्ये आपण आपले प्रश्न टाकू शकता आणि कमेंट बॉक्समध्ये आपण आपल्या प्रश्नाचं प्रश्न आम्हाला करून आपल्याला उत्तरसुद्धा आम्ही देऊ शकतो. दंडवत प्रणाम.